कर ही है। लेकिन हमारे इस बाणेश्वर मंदिर में मेरा नाम गणेश है। मैं भी आप सब लोगों को नया दूंगा यहाँ पर, लेकिन मेरा नाम गणेश है। मैं यहाँ पे ट्रस्टी हूँ। मी माझ्या लहानपणापासून या गुफा मंदिरमध्ये म्हणजे अभ्यास केलाय, मोठा झालोय. पण अध्यात्म काय असतं आणि स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म हे काय असतं हे मला गुरुजींनी म्हणजे श्री श्री रविशंकरजी यांनी मला खूप जवळून शिकवलं. म्हणजे मी 1 महिना त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांच्याबरोबर राहून जे काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या म्हणजे खूप सारे, पतंजली योगसूत्र असतील, शिवसूत्र असेल, म्हणजे शंकराचं महत्त्व, देवीचं महत्त्व, हे सगळं देवी महात्म्य, भागवत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत एका गुरुकडनं शिकायला मिळतात. म्हणजे गुरु परंपरा आपल्या भारताची जी आहे ती खूप मोठी आहे. आणि मला पण नेहमी वाटायचं या गुफेत आम्ही लहानपणी अभ्यास करायचो. म्हणजे माझं बालपण इथून, मी बॉर्न प्लेस या गावातनं, इथं माझे घर आहे, इथे पलीकडे माझं घर आहे. तर आम्ही लहानपणापासून इथे यायचो. पण नेहमी वाटायचं एवढी मोठी गुफा, हे काय आहे नेमकं, एक तर पाणी आहे, देवाचं आहे, देव काय असतं, बरेच प्रश्न असायचे. परंतु अज्ञान असं होतं की आपण जेव्हा अज्ञानामध्ये असतो ना तेव्हा आपल्याला गायडन्स असा कुठून मिळतो. आपल्या घरातल्यांनीच कधी अशा मार्गामध्ये गेले नाहीत तर आपण कधी जाणार. म्हणजे सगळ्या गोष्टी होतात, की शिक्षण मिळतं, सगळं मिळतं, पण अध्यात्म जे आहे ना हे एका गुरुकडूनच मिळतं. तर त्याची पायरी मला पहिल्यांदा जी 2001 साली 2 साली मी गुरुदेवांना भेटलो, श्री श्री रविशंकरजींना. 2002ला मी पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि मला असं रिअलाइज झालंच होतं की हा म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. म्हणजे यांच्याकडे एवढं ज्ञान आहे आणि आपल्याला, आपण काहीच नाही. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलो प्रत्यक्ष त्यावेळेस मला हे लिहिलायचं. त्यांना भेटायच्या आधी 1 वर्ष आधी मी धावपळ करत होतो की यांना कसं भेटायचं. परंतु जेव्हा तिथे पोहोचलो, म्हणजे असं आस असते की नाही का, गुरुकडे आपण प्रार्थना केली, महादेवाकडे मी नेहमी प्रार्थना करतो मला या व्यक्तीला भेटायचं. पहिल्यांदा तर नकारात्मकताच होती त्यांची. म्हणजे मी जेव्हा त्यांना पहिला फोटो बघितला ना, म्हणजे हे काय दाढीवाले, अमकं तमकं, असं तसं, म्हणजे एवढे विक्षिप्त गोष्टी होत्या तरुणपणामध्ये की एवढ्या तरुणपणात असं कोणी सांगायला नव्हतं की असं असतं किंवा काय. दाढीवाले म्हटल्यावर की बुवाबाजी, अमकं तमकं असं वाटायचं. आणि त्यांचा फोटो बघितला की असे काही पोरं जे आहेत माझ्या बरोबरचे ते तर वेगळंच बोलायचे. ते म्हणायचे असं असतं, अरे असं काय नसतं. पण मला वाटायचं की यांचा फोटो बघितला की त्यांना भेटावं. म्हणून असं मनात एकदा त्यांच्या फोटो समोर बोललो की बाबा मला तुम्हाला भेटायचंय. पण 1 वर्ष काय भेट नाही झाली. पहिल्यांदा कसं असतं की नंतर मी हे शिकलो की गुरुला भेटायचं म्हटलं ना तर पहिल्यांदा पात्रता येणार ते आपल्यामध्ये. म्हणजे यू हॅव टू बी क्वालिफाईड फर्स्ट. म्हणजे हे आपल्याला शंकरांनी तर, म्हणजे भगवान जे आहे देव आपण शंकराला मानतो ते दक्षिणामूर्ती रूपात आहेत हे मला गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं.